श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. मंगलाचरण. जय जय रघुवीर समर्थ. सर्वप्रथम श्री गणेश, माता सरस्वती आणि सद्गुरूंना वंदन करून आपण आज पवित्र ग्रंथ श्री स्वामी चरित्र सारामृत यांचा पहिला अध्याय ऐकणार आहोत. हा ग्रंथ महान संत स्वामी समर्थ यांच्या दिव्य जीवनावर आधारित आहे. हा ग्रंथ भक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि प्रेरणादायी मानला जातो. या ग्रंथामध्ये स्वामी समर्थ अनेक लीला, चमत्कार आणि भक्तांवर केलेली कृपा सांगितली आहे. जो भक्त श्रद्धा आणि विश्वासाने हा ग्रंथ वाचतो किंवा ऐकतो त्यांच्या जीवनातील दुःख कमी होतात आणि त्याला मानसिक शांतता मिळते. समर्थ यांचे स्वरूप. स्वामी समर्थ हे अत्यंत करुणामय आणि दयाळू संत होते. भक्तांच्या दुःखात ते नेहमी मदतीला धावून येत असत. त्यांचे रूप तेजस्वी होते आणि त्यांच्या दर्शनाने भक्तांच्या मनात शांती निर्माण होत असे. स्वामी समर्थ अचानक महाराष्ट्रातील अक्कलकोट या पवित्र ठिकाणी प्रकट झाले. तेथे त्यांनी अनेक वर्षे वास्तव्य केले. त्यांच्या दर्शनासाठी दूरदूरून लोक येऊ लागले. कृपा. स्वामी समर्थांनी अनेक भक्तांचे दुःख दूर केले, आजारी लोकांना बरे केले, संकटात असलेल्या लोकांना मदत केली आणि त्यांना योग्य मार्ग दाखवला. त्यांच्या कृपेने अनेक लोकांचे जीवन बदलले. स्वामींचा उपदेश. स्वामी समर्थ लोकांना नेहमी सांगत असत, ईश्वरावर श्रद्धा ठेवा, सत्कर्म करा आणि संकटात कधीही घाबरू नका. स्वामी समर्थांचे प्रसिद्ध वचन आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थाच्या नामस्मरणाचे महत्त्व. स्वामी समर्थाचे नामस्मरण केल्याने मनाला शांती मिळते. अनेक भक्तांना त्यांच्या नामस्मरणामुळे संकटातून मार्ग मिळाला आहे. या अध्यायातून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो. श्रद्धा, विश्वास आणि भक्ती हे जीवनातील सर्वात मोठे आधार आहेत. मित्रांनो, अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत यांचा पहिला अध्याय पूर्ण होतो. पुढील व्हिडिओमध्ये आपण दुसरा अध्याय ऐकणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ. स्वामी समर्थ महाराज की जय.